नर्मदे हर. नर्मदे हर. मी सौ साखरे नर्मदे हर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. आपण आपल्या परिचय थोडक्यात करून द्यावा. मी सौ मीना भरत कारिया, पुण्यात सदाशिव पेठेत राहते मी आणि मी गृहिणी आहे. नर्मदा परिक्रमेची प्रेरणा कशी मिळाली, कसं तुम्ही प्रवास केलात वगैरे सगळं आम्हाला सांगा, तुमचे अनुभव. परिक्रमेचा कालावधी कधी सुरू केली, किती झाली वगैरे सगळं अगदी अगदी सांगते. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर. सगळ्यांना, सर्व नर्मदा भक्तांना माझा विनम्र नमस्कार. माझ्या परिक्रमेच्या आठवणी किंवा माईनं जो मला प्रसाद माझ्या झोळीत दिला त्याचं मी तुमच्या बरोबर आज वाटप करते, त्या प्रसादाचं. आणि तो प्रसाद माईचाच आहे, अर्थात तो तुम्हाला गोड लागेलच गोड. मला नर्मदा परिक्रमा पायी करण्याची इच्छा होण्याचं कारण, पहिलं कारण असं झालं की 2019 साली म्हणजे आपला कोरोनाचा जो पर्व होतं, जे आपलं दुःखद पर्व होतं ऍक्च्युली, ते संपलं. म्हणजे मीही त्याची शिकार झालेले होते, मलाही कोरोना झालेला होता. आणि त्यानंतर मी 6 महिन्यामध्ये थोडी रिकव्हरी वगैरे झाली आणि त्याच्यानंतर माझी गाडीची परिक्रमा ठरलेली होती एक. त्या गाडीनं मी परिक्रमा 21 दिवसांची मी केली. आणि त्या परिक्रमेमध्ये माझ्या सोबत असलेले एक दादा होते, चव्हाण दादा. तर आम्ही सगळे असे गाडीमध्ये एकत्र 7-8 जण बसलेलं असायचो आणि चर्चा व्हायची. आम्ही फिरायचो तेव्हा माईचं रोज दर्शन, रोज नवनवीन मंदिर पाहणं, किनारा अनुभवणं. म्हणजे आम्ही जीपनी केल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी माईचं दर्शन घडत होतं त्यावेळेला. आणि आम्ही असं चर्चा करायचो की किती सुंदर आहे, म्हणजे नर्मदा परिक्रमा करणं हा किती चांगला अनुभव आहे किंवा सुंदर अनुभव आहे. असं बोलता बोलता आमच्यामध्ये चर्चा झडत गेली आणि साधारण एक 10 दिवस झाल्यावर आमच्या मनामध्ये दोघांच्याही असं यायला लागलं की ही परिक्रमा भले आपण गाडीनं करतोय, मान्य आहे, छानच आहे ही परिक्रमा, पण आपण पायी करावी का, असं आमच्या दोघांच्याही मनात डोकावलं. आणि बोलता बोलता जणू काही ते आम्ही होकारापर्यंत पोचलो. म्हणजे अगदी शेवटच्या ह्याला दिवशी पण आम्ही समजलं नाही, आपण हे पायीच करायला हवी परिक्रमा. तर दादा म्हटले सुद्धा की ताई बघा, विसरू नका, आपण ही परिक्रमा पायी करायची, आपण पुढच्या वर्षी दोघंही आपण पायी करू. झालं, आमची ती परिक्रमा गाडीची झाली. आम्ही घरी आलो आणि नंतर घरी आल्यावर इथं माझ्या लेकीचं लग्न ठरलेलं होतं. तर त्या लग्नाच्या कामामध्ये इतकी व्यस्त व्यग्र झाले. मग लग्न झालं, मग पाहुण्यांची ये जा उठ बस, ह्याच्यामध्ये माझे साधारण 5-6 महिने तर कसे निघून गेले मला कळलंच नाही. म्हणजे खरं तर माझ्या लक्षातच आलं नाही की एवढा काळ मध्ये निघून गेला आहे. आणि नंतर वर्षभर झालं असेल साधारण, आणि मला ह्यांचा फोन आला दादांचा की ताई आता साधारण 2 महिने आहेत आपल्याला नर्मदा परिक्रमा पायी करायची आहे ना. तर मला एकदम म्हटलं, दादा नर्मदा परिक्रमा पायी? तर ते म्हणलं काय विसरलात का की आपलं ठरलेलं होतं की आपण पायी नर्मदा परिक्रमा करायची. आणि हे ऐकले आणि मला एकदम आठवलं खरं, पण मी घाबरले सुद्धा की मला एकदम दादा असं कसं काय विचारतायत. मी दादा म्हटलं, दादा थांबा, मी अजून माझ्या घरात पण हे बोललेले नाही, ऍक्च्युअली मीच विसरले होते या सगळ्या गोष्टी. तर ते म्हणजे ठीक आहे, तुम्ही घरात विचारून ठेवा. आणि नर्मदा परिक्रमा करायची तर घरातल्यांची संमती ही तर हवीच. तर मग मी त्याप्रमाणे माझ्या मिस्टरांना, नवऱ्याला माझ्या विचारलं आणि त्यांनी सांगितलं. त्यांना माहितच नव्हतं परिक्रमा म्हणजे पायी वगैरे काय करणार आहेस तू. तर ते म्हणले हो पायी करणार, मग किती दिवस लागतील. मग मी म्हटलं साधारण, मलाही अंदाज नव्हता या गोष्टीचा. म्हटलं काय 2-3 महिने लागतील असं. तर ते पहिल्यांदा त्यांनाही वाटलं 3 महिने. तर म्हटलं हो नाही, जरा जास्ती जोरात चाललं तर म्हटलं 2 महिन्यात पण होते. म्हणजे एवढं माझं ज्ञान, हे माझं सामान्य ज्ञान, नर्मदा परिक्रमा करणे म्हणजे काय हे माझं इतपतच माझं ज्ञान होतं. पण त्यानंतर पण काय असं होत गेलं की मी अडकत गेले आणि माझं काही ते चालणं वगैरे व्यायाम मी काही
करू शकले नाही, किंवा रोज जे फिरायला जायला हवं, पायांना सवय पाहिजे. काय होतं, आपण शहरी लोक असतो, म्हणजे मी तर शहरामध्ये मोठी झालेली, कधी मला जमिनीशी माझा कधीही संपर्क आलेला नव्हता. मी इथून इथं जायचं असेल तर मी टू व्हीलर वापरणारी, घरामध्ये सुद्धा मी बिन चपलाची न चालणारी, इतकं माझ्या शरीराला मी लाडावलेलं, तसं बघायला ते लाडावणंच म्हणता येईल याला. आणि घरामध्ये यंत्रांचा सुळसुळाट असतो आपल्या शहरांमध्ये, गाडी, फ्रीज, आपले हे आपल्या घरामध्ये मिक्सर असतं, वॉशिंग मशीन असतं, अगदी भांडी धुण्याला पण मशीन असतं. त्यामुळे आपल्या देहाला कष्टाची सवय शून्य. त्यामुळं झालं काय मला ना, आणि मी पण चालायची पण कधी हे केली, सराव केला चालण्याचा पण. त्यामुळे मला वाटते मी माझ्या देहाची जी साधना करायला हवी, की आपण जिथं आता जातोय, नर्मदा परिक्रमा म्हणजे खरं तर तप आहे, तर ते तप कसं करायला हवं ना, तर मी ह्याची कल्पना घेतली ना. मी साधन म्हणून माझ्या शरीराचं काही लक्ष ठेवलं किंवा त्याला तयार केलं ना. माझी खरं बघायला गेलं तर मी मानसिकता पण त्या नव्हती, मी कोणताही अभ्यास केलेला नव्हते. तर असं मी अक्षरशः अगदी अज्ञानी माणसं, अज्ञानीच म्हणता यायला हवं, अज्ञान कोरी पाटी घेऊनच मी इथून पुण्याहून निघाले. आणि माझी मुलगी आलेली मला सोडायला. त्या दिवशी आम्ही ओंकार मंधाता केली. मी 6 तारखेला 6 नोव्हेंबर म्हणजे आपली दिवाळीची देव उठ एकादशी आपली झाली की मला वाटतं मी 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी आम्ही निघालेलो होतो. आणि 6 नोव्हेंबर 1922 साली मी 2022 सॉरी 2022ला मी निघालो. आणि दोघी आम्ही इथून इंदोर आणि इंदोरवरनं सकाळी ओंकारेश्वरची बस पकडून ओंकारेश्वरला गेलो. आणि मग तिथे गेल्यावर कळलं की आम्हाला 7 तारखेला संकल्प घ्यायचा होता. तर आम्ही 6 तारखेला मग आम्ही तिथे ऐकलं की आधी ओंकार मंदाताची प्रदक्षिणा करावी लागते. मग त्या नियमाप्रमाणे मी तिथनं ओंकार मंदाताची प्रदक्षिणा मी आणि माझी मुलगी असं दोघींनी मिळून केली. तेव्हाच खरं तर माईनं मला झलक दाखवली होती. कारण ओंकार मंदाता करताना आपण चढ उतार, खास खळगे, दगड, माई वाहती एका बाजूला, हे सगळे अनुभव मी घेतले. माझी मुलगी पण म्हणाली की आई हे असंच पुढे असणार आहे का. तर मी म्हटलं काय मलाही माहित नाही, म्हणजे इतकं मला कल्पना नाही. म्हटलं अगं काय असेल माहित नाही, पण सगळे म्हणतात की होऊन जाते, माई निघून जाते आणि माई करून घेते. म्हणजे इतक्या भोळसळ ह्याच्यामध्ये मी निघालेले. खरं तर निघू नये, म्हणजे असं म्हणतात की भक्तीला पण ज्ञानाची जोड लागते. तर ती माझी चूक झाली की मी भक्तीला ज्ञानाची जोड दिली नाही. भक्ती आहे, माईवर खूप श्रद्धा, माईवर प्रेम होतच. की जेव्हा मी गाडीने परिक्रमा केली तेव्हाच मला माईनं मला जवळ केलेलं होतं, म्हणजे माईचं प्रेम मला लाभलेलंच होतं. त्या शिदोरीवर मी फक्त निघाले. मी त्याला ज्ञानाची जोड किंवा थोडा अभ्यास करायला हवा, तो मी कोणताही प्रकारचा अभ्यास किंवा बेसिक मी काहीच तयारी केली नव्हती आणि तशीच मी गेले. ही माझी पहिली चूक. माईनं क्षमा केली, तो भाग वेगळा, पण मी ही चूक केली. असं झालं खरं. आणि मग त्या दिवशी 6 तारखेला माझी लेक मला सोडून मग ती इंदोर करून पुण्याला निघून आली ती. आणि मी 7 तारखेला सकाळी माझ्यासोबत एक इतर 10-15 जण होते. मी गजानन महाराज शेगाव संस्थान त्यांच्या आश्रमामध्ये मी 6 तारखेला होते. आणि 7 तारखेला अनिल महाराज आहेत, त्यांच्याकडे आम्ही ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड घेऊन गेलो. आणि आधार कार्ड घेऊन त्यांनी आम्हाला एक सर्टिफिकेट बनवून, ओळखपत्र बनवून दिलं, तिथलं परिक्रमावासी हे ओळखपत्र दिलं. आणि सकाळी आम्हाला 6:30-7 वाजता बोलवलेलं होतं ओंकारेश्वरच्या घाटावर. आणि तिथे त्यांनी आम्हाला संकल्प पूजन करून आम्हाला नियम समजावून सांगितले की नर्मदा परिक्रमा तुम्ही कोणत्या पद्धतीनं करायला हवी. तर व्रतामध्ये व्रत करू नये म्हणून तुम्ही इतर कोणतेही व्रत मध्ये घ्यायचे नाही. परिक्रमा करणं हेच तुमचं एक व्रत आहे आणि ते खूप तुम्ही गांभीर्यानं करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यांनी सांगितलं की कांदा लसूण वर्ज्य ठेवा, कुणाशीही अतिरिक्त प्रकारचा संवाद साधू नका, मोबाईल आलेत म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका, आणि अति बोलणं किंवा आश्रमांमध्ये जाऊन कोणालाही तुमच्याकडून त्रास किंवा कचरा होईल असं काहीही करू नका. असं कोणतंही करू नका की परिक्रमावासी म्हणून तुमचं नाव खराब होईल आणि माईला तुमच्यासाठी म्हणून वाईटपणा येईल असं काहीही वागू नका, असं अनिल महाराजांनी आम्हाला खूप छान समजावून सांगितलं. आणि मग आम्ही सकाळी तिथून 8 वाजता संकल्प घेऊन आम्ही तिथून निघालो. पण आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच की मी कोणतीही तयारी न करता गेल्यामुळे माझी पहिली फजिती तिथे सुरुवात झाली की कमंडलू आणि दंड 2 हातांमध्ये, पाठीवर मोठी बॅग, त्याच्यामध्ये भरपूर कपडे मी नेलेले होते.
जवळपास 4-5 जोड, म्हणजे माझ्या बॅगेचं वजन नाही म्हटलं तरी 8-1 किलो माझ्या पाठीवर वजन, त्याच्यावर फोल्ड केलेलं ते बेड, म्हणजे आपला झोपण्याची सोय म्हणून फोम होतं, फोमची मी रिंग करून घेतलेली आणि ती पाठीवर, तर ती सारखी सतत निसटायला लागली, त्याच्या दोऱ्या निसटायला लागल्या, ती एका बाजूला झुकायला लागली, त्यामुळे मला चालता येईना, पाय माझे जड व्हायला लागले लवकरच, म्हणजे थोडं जेमतेम मी 15-20 मिनिटं गेले असेल तर माझ्या पायात गोळे यायला लागले, आणि कमंडलू हातातनं सटकायचं, त्यातलं पाणी उडायचं, किंवा मग काठी एका बाजूला कुठेतरी कलायची, असं म्हणजे कमंडलू उचलायला गेलं तर दंड राहायचा, आणि दंड उचलायला गेलं तर कमंडलू विसरायचे, असं त्या दिवशी म्हणजे 9% तर मी अक्षरशः माझी फटफजिती झाली. आणि पहिल्याच दिवशी मला कळलं की हे आव्हान मी घेतलंय खरं, पण म्हणजे मायनस बोलवलंय खरं मला, पण मी त्याच्यासाठी अपात्र ठरले. पहिल्या दिवशीच मला हे कळलेलं होतं की मी हे करण्यासाठी अपात्र आहे. परंतु मी नंतर हा विचार केला की मी अपात्र असेल तरी आता मला माई पात्र करेन, ह्या इच्छेवर मी पुढे सुरू केलं की आता इथनं आपण आता परत फिरायचं नाही, जे झालं. आणि लोक सांभाळून घेतात. पहिल्या दिवशी तर मला खूप जणांनी सांभाळून घेतलं, म्हणजे मी विसरलं की मला आठवण करायची, बघ तुझा दंड व्हायलाय, थोडा वेळ पुढे गेले, बघ तुझ्या हातात कमंडलू नाहीये. असं म्हणजे मला असं वाटत की मला असं अरे तुम्ही विसरला, मी कशी विसरते. पण झालं असं करत 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 9% झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही टोकसरला पोहोचलो. बस टोकसरला मात्र मग नंतर आम्ही दमलेले होते, मी खूपच त्या दिवशी. टोकसरला मग आम्ही दुपारी निवांत राहिलो, तिथेच राहिलो. टोकसरचा मला असंही आश्रम प्रचंड आवडलेला होता, म्हणजे ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा मी गाडी न केलेली तेव्हा मी टोकसरलाच संकल्प घेतलेला होता, आणि टोकसरला आम्ही राहिलेलो होतो. तर त्याचा मागचा विस्तीर्ण मोठा घाट आणि अत्यंत शांत आहे टोकसर गाव, असं आश्रम खूप शांत आहे तिथला. तर तो मला प्रचंड आवडलेलाच होता. त्यामुळे मी म्हटलं नाही आता टोकसरला इथं राहायचं. आणि माझ्या सोबतचे पण सगळेजण म्हटलं ठीक आहे आपण इथं राहू. आणि मग आम्ही सगळेजण टोकसरला आराम केला. त्याशी दुपारी पोचलेलो आणि घाटावर खाली जाऊन आम्ही छान ह्याची आवर्तन केली, अध्याय म्हटले गीतेचे, आणि नर्मदाष्टकाची आवर्तन केली तिथे बसून. असे इतर काही स्तोत्र वगैरे पण म्हटली आम्ही तिथे बसून. आणि छान त्या दिवशी आम्ही साधनेमध्ये पहिला दिवस माझा, पहिला संकल्पाचा हा दुसरा म्हणाल राहील, पण साधनेचा माझा हा पहिला दिवस होता. तिथनं माझी साधनेला सुरुवात झाली की किनाऱ्यावर बसून साधना करणं, जे मी माझं स्वप्न होतं, म्हणजे ते स्वप्न मात्र मी उराशी बाळगलेलं होतं की मी जातीये तिथे परिक्रमा करायला, पण मला ती तपोभूमी आहे, ऋषींची भूमी आहे ही कल्पना होती. पण मला हे नव्हतं कळलं की ते तप त्यांनी जे केलंय ते कसं केलंय हे आता माई मला शिकवणार आहे, याची कल्पना मात्र मला नव्हती. आणि नंतर पुढे गेले, टोकसरवरून पुढे पुढे माझा प्रवास सुरू झाला. तर आता मी प्रत्येक दिवसाचं मी तुम्हाला सांगत नाही, पण मला येणाऱ्या एक अनुभवांचं सांगते की टोकसर पण ठीक आहे, त्याच्या पुढचे टप्पे मी माझ्या अनुभवांचं सांगते. की पुढचा प्रवास असा होता की मी चालत होते, दमत होते, पण सगळ्यांच्या बरोबरीने जात होते. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, पण मला 5व्या दिवशी नंतर मला जाणवायला लागलं की माझ्या पायाला काहीतरी जळजळतंय सारखं. तर मला काही कळलं नाही काय होतंय. मग मी जिथे जाईन तिथे उघडून बघायचे, तर मला पांढरट असं काहीतरी पापुद्रा आल्यासारखं दिसायचं. नंतर मग हळूहळू तो पापुद्रा वाढायला लागला, पण तोपर्यंत मला माहितच नव्हतं की मला नेमकं काय होतंय. मग मी 1-2 जणांना दाखवलं की अरे ते म्हटलं तुला तर फोड आले, पाण्याचे फोड आले तसं. मग त्यांनी मला अनेक उपाय सांगितले की त्या चप्पला काढून टाक, ते चप्पल बदल. मग मी म्हटलं माझ्याकडे दुसरं काही नाहीच आहे, मी इथं सँडल नेलेले होते ऍक्शनचे. तर त्या म्हणलं की तू सॉक्स घालणं बंद कर. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी सॉक्स बंद केले आणि मी फक्त त्याच्यावर काय व्हायला लागलं, नंतर त्याला माती लागायला लागली भरपूर. मग ते आणखी सगळं वाढायला लागलं. आणि मग 1चे 2, 2चे 3, 3चे 4 असं करत माझ्या 5 पायांच्या 5 बोटांच्या बेचक्यांमध्ये छोटे छोटे 5 फोड, मागे 2-3 फोड, जिथे आपला बेल्ट लागतो तिथे 1-2 मोठे मोठे फोड, आणि अक्षरशः तळव्याला सुद्धा जिथे आपला खड्डा असतो तळव्याचा, त्या खड्ड्यामध्ये सुद्धा मला फोड आला. म्हणजे आता मला चालायचं कसं, म्हणजे नंतर आता असं 6व्या-7व्या दिवशी असं झालं होतं की मी चालायला लागले तेव्हा डोळ्यातनं पाणी यायचं. पण झालं त्या ह्याचं की मी नामस्मरण मात्र माझ्याकडनं माईनं खूप करून घेतलं. कारण मला एकच माहिती होतं की मला आता जायचंय, मी घेतलाय वसा घेतलाय, तर तो आता मला पूर्ण करायला हवा. आणि मी माईचं नाम घेत घेत डोळ्यातलं टिपं गाळत
लंगडत मी अक्षरशः लंगडत होते त्यावेळेला, खरं बघायला गेलं तर. असे लंगडत मी पुढे गेले. आणि नंतर पुढे आता शूलपाणी लागणार, तर शूलपाणीसाठी ते बडवानी गाव ना, शूलपाणीच्या अगोदर बडवाणीला पोचलो. राज आश्रम का मोठा आश्रम होता, सूर्य असं काहीतरी नाव आहे, विसरते नाव त्याचं, पण त्या मोठ्या आश्रमात आम्ही राहिलो. आणि तिथं मला एका हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ह्याचं हॉस्पिटल होतं, सरकारी हॉस्पिटलमध्ये मी गेले. आणि तिथे मी माझ्या फोडांना ऍक्च्युली ट्रीटमेंटसाठी म्हणून मी गेले. तर त्या लोकांनी सांगितलं की ते फोडावे लागतील म्हणून, डॉक्टरांनी सांगितलं. आणि मी त्याला कट करून घेतले, मोठे मोठे फोड होते, तर त्यांनी सुरीनं कट करून ड्रेसिंग करून दिलं आणि मी आश्रमात आले परत. तर मला ऍक्च्युली सगळ्या लोकांनी तिथल्या मग सांगितलं की तू असं कसं काय करून आणलंस, ते कापायचं नव्हतंस तू, त्याला नुसतं फोडून घ्यायचं होतं, तर कापल्यामुळे तुला तर रोज ड्रेसिंग करावं लागलं. आणि हे माझ्या लक्षातच आलेलं नव्हतं. आणि खरंच असं झालं की नंतर मला पूर्ण शूलपाणीचं जंगल, आणि मी परत तो डिसिजन असा घेतला की मी रस्त्यानं नाही करणार, मी केलं तर शूलपाणी जंगलच्या वाटेनं, मला जंगलाच्या वाटेनं. भले मला अश्वत्थामा वगैरे अशा कोणत्याही अपेक्षा मी ठेवलेल्या नव्हत्या, कारण मला माहितीये ती माझी क्षमता नाही. अश्वत्थामा केव्हा भेटतो की तेव्हा तुमची जेवढी चित्तशुद्धी असेल तेव्हा तुम्हाला असे वरच्या दर्जाचे उच्च प्रकारचे तुम्हाला अनुभव येतात. मी सामान्य गृहिणी असल्यामुळे मी खरंच असल्या कल्पना मी ठेवलेल्या नव्हत्या, पण मला एक माहिती होतं की मला आई आहे माझ्यासोबत आणि मला तिच्या सोबत चालायचंय आणि तिचं प्रेम मला पदोपदी मिळतंय हे मात्र मला जाणवत होते. भले माझे पाय दुखत होते किंवा मला इतर काही त्रास होत होते, मला ताप यायचा रात्री, त्या दुखण्यामुळे रात्रीच्या वेळेला मला बारीक अंगात कसकस असायची, पण मला कोण जाणे, मला किनाऱ्यावर चालताना मला एक जो आनंद मिळायचा ना, त्या आनंदाच्या समोर माझं हे दुखणं मी विसरून जायचे. आणि त्या दुखताना मी इतकं जोरात नामस्मरण घ्यायचे की मी म्हणायचे ते मला विसरायचे, मला तिथं लक्षच जायचं नाही, माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मी माझ्या नामावर केलेलं होतं. असं करत 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 शूलपाणीच्या जंगलामध्ये मी निघाले आणि करायला लागले. लोक मला विचारायला म्हणायचे सुद्धा की म्हणजे माझ्यापेक्षा लोकांना दिसायचे का माझ्या पायाकडे लक्ष नसायचं, मी वर बघून चालत राहायचे, पण बिचारा आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास व्हायचा माझ्या फोड बघून, त्यांनाच दया यायची माझ्यावर खूप. आणि मला म्हणायचं की, आणि तिथे MP प्रदेशचे मध्य प्रदेशचे खूप जण होते, तर ती लोक म्हणायचे भाभीजी आपके दीदी माई आपके पैर में कितने फफोले. तो शब्द मी पहिल्यांदा ऐकला, म्हणजे आप क्या बोलते इसको, क्या बोलते, तो बोले फफोले, हम इसको फफोले बोलते. तेव्हा मला कळलं की ह्याला पाण्याच्या फोडांना ते फफोले म्हणतात. तर आपके पैर तो फफोले से भर गए है माई, लेकिन फिर भी आप कर रहे हो, आपको प्रणाम. मतलब मला तेव्हापासून कळायला लागलं की माई आपल्याला असा पण मान मिळवून देते की आपल्याला असं वाटतं की आपण काय करतोय, पण ती करून घेणारी करती ती आहे आणि आपण फक्त तिला शरण जाऊन करत राहायचं. आपण आपलं करत राहावं हे आपलं काम आहे. फक्त अगदी माझ्यासारखं अज्ञानी होऊन जाऊ नये, थोडंसं सगळ्या गोष्टींच्या चौकटीमध्ये विचार करून मग निघालो तर ह्या एवढ्या वेदना, एवढ्या यातना आपल्याला होणार नाहीत. तर तसं करत करत शूलपाणीच्या जंगलामध्ये मला अनेकांनी साथ दिली. मी खरं सांगेन, घरातून मी एकटी निघाले होते, मी कोणताही ग्रुप, मैत्रीण सोबत कोणीही नातेवाईक नव्हते. कारण माझ्या डोक्यामध्ये एक मात्र होतं की मी तपाला जर निघाली आहे, कारण ह्याच्या अगोदर मी विपश्यना केलेले आहेत, त्या विपश्यना केल्यामुळं मला तपाचरणाचं महत्व मात्र होतं, माहिती होतं की तपाचरण म्हणजे कुणाचाही संग नाही, कुणाशीही फार खाजगी बोलणं नाही आणि कुणाकडनं अति अपेक्षा नाही करायच्या कोणत्याही बाबतीमध्ये. हे मात्र मला कल्पना होती, त्याचा मला खूप फायदा झाला की माझं सहनशीलता, माझी म्हणजे जी कसोटी आहे त्या कसोटीला मी एक एक करत माईच्या कसोटीला मी पार करत पुढे गेले. तर शूलपाणी असं करताना मला अनेकांची साथ मिळाली. माझ्याबरोबर तुलसीदास भैया, तवर भैया जे ह्याचे आहेत मध्य प्रदेशचे आहेत, त्यांची भेट झाली. आणि शूलपाणीच्या जंगलामध्ये मला नाशिकचे एक आजोबा होते, शेतकरी आजोबा होते, वयस्कर होते, खूप वयाने वयस्कर होते, पण त्यांनी मला खूप छान साथ दिली. त्यांनी मला काय शिकवलं असेल, कारण मी गावात राहत असल्यामुळे मला संकोच खूप होता की मी बाथरूमला जायचं असेल तर कसं जायचं, मी दमलीये तर मी रस्त्यावर कशी बसणार, 4 लोकांच्या समोर मी अशी कशी झोपणार,
पण मी त्या आजोबांचा आज पण मी त्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी माझे ह्या ज्या माझ्या कल्पनेच्या चौकटी मी माझ्याच बनवलेल्या ज्या होत्या की असं नसतं करायचं तसं नसतं करायचं, तर त्यांनी मला तोडायला लावल्या. की त्यांनी शिकवलं की जेव्हा तुम्ही ते शेतकरी होते त्यामुळं ते निसर्गाच्या कुशीतच वाढलेले होते, तर त्यांनी मला शिकवलं की निसर्गामध्ये जाताना तुम्ही माणूस आहात तर तुम्ही निसर्गानेच तुम्हाला निर्माण केलेलं आहे, तर परत त्याच्याकडे जाताना कोणतीही आपली ही जी व्यावहारिक गणित आहेत चौकटी आहेत त्या इथे ठेवायच्या नाहीत. तर त्यांनी मला शिकवलं की तुला बाथरूमला जायचंय ना, बिंदा जायचं, मी आहे तुझ्यासोबत, मी इथे थांबतो. मी म्हटलं त्यांना की मला भीती वाटते, माझ्याबरोबर कोणी नसताना सगळेजण पुढे जात आहेत, मला किमान माझ्याबरोबर कोणतरी असं पाहिजे. तर त्यांनी मला साथ दिली. ते म्हणले मी थांबतो, तुला काय असेल तू जाऊन ये, मी थांबतो. मी दमले तर मला त्यांनी आंब्याच्या झाडाखाली एका शेतामध्ये जाऊन, मी असं म्हणलं त्यांचं शेत आहे, मी दुसऱ्यांचं शेत आहे, मी असं कसं झोपू. तर ते म्हणले नाही, निसर्ग कधी दुसऱ्यांचा आणि आपला असा नसतो, तो सगळ्यांसाठी असतो. तर त्यांनी मला शिकवलं की झाडाखाली कसं बघावं, पानं दाट असतील तिथं सावली बघावी आणि सावलीमध्ये छानपैकी आपल्याच चपला काढायच्या, आपल्या चपला डोक्याखाली घेऊन त्याची उशी करायची. आणि हे सगळं मला माईच्या सानिध्यात मी शिकले. हे सगळं जे मला शहरामध्ये कधीही मिळालं नव्हतं आणि मिळणार पण नाही. तर त्यांनी मला छान शिकवलं. मी त्यांची नेहमी ऋणी राहीन त्या गोष्टीसाठी. आणि माझं हळूहळू असं करत करत माझ्या मनावरची जी मी लादलेली दडपणं किंवा माझी लादलेली बंधनं होती मी तोडती झाले. आणि माईचं पाणी जसं जलज असं मला असं वाटलं की ती जशी मुक्तपणे वाहते, तिच्या धारा जशा मुक्तपणे वाहतात, तर तसं तिनं मला शिकवलं की तुझ्या आतल्या आनंदाचे झरे आहेत ना ते मुक्त सोड, मग तर तू आनंदी राहशील आणि दुसऱ्यांना आनंद देशील. नाही तर तू नेहमी अशी दुःखी कष्टी राहिलीस तुझ्या बरोबरच्या लोकांना त्याचा आनंद होणार नाही, त्यांना वाईटच वाटणार. त्यामुळं मग मला कळलं की नाही, असं मोकळेपणानं राहायचं. आणि मग मी तसं झाडाखाली झोपायला शिकले. मग त्या गवतांवर झोपायचं छानपैकी, उठलं की असं झाडायचं सगळं. ते करताना मी एकदम स्कार्फ पण सोडून आले, म्हणजे उठलं की उठलं तर स्कार्फ तिथेच आणि पुढे असं पण झालं. पण ठीक आहे, मी जे काय होतं, मी शिरपाणी जंगल अत्यंत काय म्हणतो मला खूप आनंद मिळाला. त्या जंगलातला ते चढ उतार, त्या छोट्या छोट्या वाटा, त्या उड्या मारून जाणं, मध्ये वाटेत झरे येणं, माझ्या पायामध्ये एवढे फोड होते माझ्या, तर मला त्या पाण्यामध्ये गार पाण्यात पाय सोडलं की मला खूप छान वाटायचं. मला असं वाटायचं की माई माझे हात फिरवते त्याच्यावरनं, माझ्या जखमांवरनं ती हात फिरवते असं मला वाटायचं. बरोबर, भावना खूप श्रेष्ठ आहे. मला खूप छान असं वाटायचं. मी पाय सोडून बसायचे, मी मोकळेपणाने खेळले. म्हणजे माझं बालपण, मला आईकडे गेल्यावर जसं बालपण आपलं म्हणतो ते खरंच मला बालपण आलं. मी त्या पाण्यामध्ये खेळायला लागले. तर मला कुठे पुण्यामध्ये असे झरे बघायला मिळणार होते, तर ते छोटेसे झडे ओढे त्याच्यामध्ये मी खेळले छानपैकी. तिथं तर अनेकदा आंघोळ सुद्धा ओढ्यांवरच करायला लागायची, वाहत्या ओढ्यांवर. तर तिथे मी आंघोळ केली आणि त्याचा मी सगळ्याचा मनमुराद आनंद घेतला. म्हणजे नर्मदा परिक्रमा काय देते, तर मला असं वाटतं की ती तुम्हाला निसर्गाकडे परत नेते. आपण मनुष्य, आपल्याला असं वाटतं की मी माझ्या बुद्धीनं वेगळं जग निर्माण केलंय, पण ते नाहीये, ते आभासी आहे. खरं निसर्गाच्या सानिध्यात जे आहे तेच खरं जग आहे खरं बघायला गेलं तर. आणि मी निसर्गाची व्हायला शिकले. माईनं मला शिकवलं निसर्गाचं कसं होणं असतं आणि काय देणं लागतं निसर्गाचं आपण, ते मी तिथे शिकले. की माईच्या इथे म्हणजे कुठल्याही जलामध्ये साबण न लावता आंघोळ करणं. कारण जेव्हा आपण साबण लावतो तेव्हा आपण कितीतरी, म्हणजे आज मी एकटीने, माझ्यासारखे असंख्य कोटी लोक साबण आंघोळ करून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण सोडतो, तर ते आपण चुकीचं वागतोय आपण. ते मला तिथे कळलं की शुद्ध स्वच्छ पाणी अंगावर घेणं, म्हणजे कित्येकदा त्या ओढ्यांमधलं पाणी डायरेक्ट आम्ही पिलेलं आहे. नंतर आपण पुण्यामध्ये आपण कसं ॲक्वागार्ड लावतो, हे मशीन लावतो शुद्धीकरणाचं, ते तिथं तसं काहीही नाही. तो एक मी आनंद अनुभवला की डायरेक्ट कमंडलू पाण्यात टाकणे आणि ते पाणी घटा 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 पिणे. त्याचं ते जे अमृत मी घेतलंय ते आईचं स्तनपानच आहे ना, ते स्तनपानच होतं. तर म्हणजे त्या ह्याच्यावर तर मी खरं तर परिक्रमा पुढे, म्हणजे एवढ्या प्रतिकूल, माझ्या शरीराच्या प्रतिकूल, बाकी प्रतिकूल काही नव्हतं, पण माझ्या शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी ती परिक्रमा माझ्याकडनं माईनं अशी प्रेमानी अंजारत गोंजारत असं तिनं माझ्याकडनं करून घेतली. मध्य प्रदेशमध्ये मी अनुभवलं की छोटी छोटी मुलं पण, अगदी बोलता येत नसणारी बोबडी मुलं, 9 महिन्याची मुलं असेल किंवा वर्षाचं मुलं असेल, पण ते नलमदे हल असं म्हणणार,
पण ते नर्मदे हर म्हणणार. अगदी ते नाही बोललं त्याच्या शेजारी बसलेली माई असेल, बाबा असेल, कोण असेल, ते म्हणणार बघ परिक्रमावासी नर्मदे हर म्हण. आणि मी तिथे एक अनुभवलं की स्वतः अगदी गरीब झोपडीत राहणारे असतील, पण ते आम्हाला येऊन नमस्कार करून मला 5 रुपयाची का होईना, 2 रुपये का होईना मला दक्षिणा मिळालीये. ते 5 रुपयाचं नाणं आज पण मी सांभाळून ठेवली ती नाणी, कारण ती 5 रुपयाचं नाणं पण माझ्यासाठी त्याची किंमतच करता नाही. तुम्ही 5 करोड पण तुम्ही म्हणू शकणार नाही त्याला, इतकं अनमोल. कारण मला दिसायचं की त्या माणसाने अंगावर फाटके कपडे घातले आणि शेतीमध्ये काम करणार आहे, कोणी कसा मजदूर आहे. तर ते मला म्हणायचे की मला तर वेळ मिळत नाही, मी माईच्या शेजारी येतो पण आम्हाला तर काही परिक्रमा करायला वेळ मिळत नाही, पण तुम्ही करताय तर मी तुम्हाला नमस्कार करतो, आज तुम्हीच आमची माई आहे. इतकं त्या लोकांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे. छोटे छोटे पुढे बिस्किटांचे देणं, छोट्या छोट्या मुलांनी आपल्या नर्मदे हर म्हणणं. त्यांच्या अंगावर बिचारांचे कपडे नसतात, कसे कृश असतात ती लोक, पण तरी त्यांच्यावर हे जे संस्कार आहेत की जे मला आपल्या गावामध्ये पण आपल्या मुलांवर हे मला भले चकचकीत कपडे असतील, आपली मुलं फाडफाड इंग्लिश बोलणारी असतील, पण आपल्या मुलांना हे संस्कार नाहीये. तिथे आपण कमी पडतोय. म्हणजे आईकडे मी हे मात्र बघायला लागले, मला एक डोळस पण आला असं म्हणतो ना आपल्याला, की मला हे ज्ञान व्हायला लागलं की आपण शहर करता करता कुठे मागे पडत चाललोय. आपण आपली नाळ निसर्गाची असलेली कापायला लागलोय आपली. तर ते नाही व्हायला पाहिजे आपल्याकडून. म्हणजे मी हे शिकायला लागले माईकडनं, तिथल्या लोकांकडनं मी हे शिकले की कितीही गरीब असा पण तुमच्या 2 घासातला 1 घास दुसऱ्याला देणं ते खरं दान. हे आपण जे मंदिरांमध्ये बोली लावून दान देतो, त्या बोली लावून दान देणं महत्वाचं नाहीये. तर घासातला घास जेव्हा काढून दिला, आपल्या पोटाला पिळा देऊन चिमटा देऊन जेव्हा तुम्ही दिलं जातं, ते खरं दान आहे, समर्पण आहे त्यांचं. ते खरं दान. म्हणजे मला तिथं कळलं की दानाची व्याख्या काय खरी ती तिथं मला समजली. असं म्हणजे अशा मी बारीक गोष्टी मी शिकत गेले. निसर्ग तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसा भरभरून देत होता. हा, शूलपाणीचा अनुभव असा होता की जसं मी मगाशी म्हटलं की जे शेतकरी दादा माझ्या बरोबर होते की ज्यांनी मला शिकवलं निसर्गाकडनं कसं त्याच्याशी संवाद साधायचा, तर त्याचा मी तुम्हाला एक अनुभव सांगते की संवाद साधणं काय असतं, तर ते त्यांनी मला शिकवलं. आम्ही जात होतो, जवळपास आता जंगल संपत आलो होतो, 20% भाग पुढचा बाकी होता शूलपाणीचा. आणि मी दादांना म्हटलं, ते पुढे होते माझ्या, तिथे एक मात्र आहे की तिथे कोणी पुरुष आणि स्त्री असा भेद पण नाही आणि जास्तीच सलगी पण नाही, कुठे पण योग्य अंतर ठेवून सगळे स्त्री पुरुष चालतात तिथे. त्या मर्यादा मात्र मी पण पाळल्या आणि माझ्या बरोबरच्या लोकांनी पण पाळल्या. त्यामुळे एक स्त्री म्हणून जे आपण उलट शहरामध्ये घाबरतो, ती भीती मला तिथे परिक्रमेमध्ये कधीही कुठेही आलेली नाही. तसा मला अनुभव एक पण आला नाही. उलट मला असे अनुभव आले की मी एकटी स्त्री म्हटल्यावर मला बहीण, माता, मुलगी असं समजून माझ्या आजूबाजूला त्यांनी संरक्षणाचं कडं केलं. मला 2-3 जण असे भेटले की मैया आप दीदी आप यहाँ पे मत सो, यहाँ पे भीड़ है, आप वहां पे सो, हम आपके इतर मतलब इस तरफ असे 4-5 झोपायचे आणि मला मध्ये आईस पैस जागा देऊन माझ्यासाठी व्यवस्थित जागा ठेवून अंतर ठेवून मला त्यांनी झोपायला जागा दिली. त्यांचं ऋण मी कधीही विसरणार नाही. आणि त्यांच्याकडनं मी शिकले की हे खरं प्रेम असतं. नुसतं रक्षाबंधन राखी बांधणं म्हणजे बहिणीवरचं प्रेम नव्हे, तर बहिणीचं प्रेम नव्हे किंवा ओवाळणी देणं प्रेम नव्हे, तर ही खरी ओवाळणी मला तिथे मिळाली माईच्या कुशीमध्ये. माईच्या मुलांनी मला एक बहीण म्हणून जे मला दिलं, जे संरक्षण दिलं, ते मात्र खरं संरक्षण, ते खरं संरक्षण. आणि नंतर त्या दादांबरोबर मी जात होते, असंच आम्ही जंगलातून शूलपाणीच्या जंगलामध्ये जात होतो आणि त्यांनी एकदम असं हात केले. तिथे आम्ही लांब असल्यामुळे आम्ही एकमेकांशी आवाज येत नव्हता एकमेकांचा. त्यांनी हात केला आणि त्या माझ्या पुढे होते, जवळ 5-6 फूट पुढे होते. त्यांनी हात केला म्हणून मीही थांबले. आणि नंतर त्याने हातावर येणे सांगितलं, असं कानाला हात लावला, असा केला. मी पण माझ्या कानाला हात लावला, पण मला काही कळलं नाही ते कानाला का हात लावतोय. त्यांनी लावला म्हणून मी पण कानाला हात लावला. तर त्यांनी सांगितलं की ऐका, असं म्हणून ऐका. मी आपले दोन्ही कान असे झाडले, पण माझ्या कानाला काही ऐकायला आलं नाही. मग मी त्यांना विचारलं, काय ऐकू, तुम्ही काय सांगताय मला? तर त्यांनी मला सरळ फक्त बोट करून दाखवलं. तर माझ्या आणि त्यांच्यामध्ये एक टेकडी, अशी टेकडी होती साईडला, तर आमच्या दोघांच्या मध्ये एक सरपराज मोठे काळे कुळकुळीत असे वर टेकडीवर चढत होते. ते त्यांनी आम्हाला दाखवले आणि मी पटपट त्याचे फोटो काढले त्या सरपराजाचे. तसं तो वर वळून निघून गेला. तो मोठा सर्प होता
पण एक आहे, मला त्याची भीती नाही वाटली. मला असं वाटतंय की माईच्या सानिध्यात हे पण मी शिकले की कोणत्याही प्रकारची, आता म्हणजे जसं मगाशी सांगितलं की माझी माणसांवरचा विश्वास माझा वाढला की पुरुष म्हणून प्रत्येकाला घाबरायलाच पाहिजे तेही नाही, आणि आपण एक स्त्री म्हणून कसं वागायला पाहिजे ते, आणि एक पुरुष कसा वागतो ते मला तिथे कळलं. पण एक माताराम आणि एक महाराज ह्यांच्यामधलं नातं कसं किती चांगलं असायला असतं हे मला तिथे अनुभवायला मिळालं. म्हणजे त्या आजोबांनी पण मला इतकं छान ते सर्पदर्शन घडवलं. कारण मी त्यांना असं म्हटलेलं होतं एक 5 मिनिटापूर्वीच की एवढं शूलपाणीचं जंगल गेलं, 20% जंगल राहिलं आणि मला साधा साप सुद्धा दिसला नाही. अगदी एक्झॅक्ट मी हा शब्द वापरला होता, मला साप सुद्धा दिसला नाही. आणि मला विदिन 5 मिनिटाच्या मध्ये मला तिथं सापाचं दर्शन झालं. आणि तो निघून गेला. आम्ही पटपट फोटो काढले आणि आम्ही पुढच्या आश्रमाकडे निघालो. तिथं मला भिल्लांची घरं खूप सुंदर बघायला मिळाली. हो, बिल्लीनी भेटल्या आणि मी प्रत्येकीकडे जायचे. मला दिसले की मी तिला हसायचे तर ते हसायचे, त्यांना खूप आवडायचं. आपण आम्ही बोलायचो त्यांच्याबरोबर. त्यांचे मी फोटो काढलेत. त्यांच्याकडं जी घरी वापरली म्हणजे मासे पकडण्यासाठी त्यांनी हाताने बांबूची बनवलेली 3-4 प्रकारची वेगवेगळी जाळी मी तिथं पाहिली. आणि मी त्यांना विचारलं सुद्धा की हे कशासाठी, तर त्यांनी मधमाशा पकडण्यासाठी, मासे पकडण्यासाठी आणि असं त्यांनी हाताने बनवलेली यंत्रच छोटीशी, पण बांबूची यंत्र सगळी अशी विणून त्यांनी असे काटेरी सापळे बनवले होते. आणि ते सापळे मला बघायला मिळाले. त्याचे फोटो घेतलेत मी. मला शक्य असेल तर मी हे करेन. आणि त्यांच्या ते तीरकमठा, मी एक मुलाचा फोटो पण काढलाय की ते तीरकमठ्यानी हे करतात, छोटं काही ससा वगैरे असं वगैरे शिकार करतात, छोटी छोटी शिकारी, म्हणजे अगदी बांबूच असं, काडी आणि बांबूच आहे. तर ते बघायला मिळालं. तिथं लाल कलरची फुलं असतात अशी जंगली फुलं. तर त्या फुलांची ती लोक छानपैकी भाजी करतात असं त्यांनी मला सांगितलं. हो, आणि ती वाळून पण ठेवतात आणि म्हणजे ते टिकून पण ठेवता येतात. कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये अंगणामध्ये मी अशी पाहिली अशी, आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या छोट्या छोट्या झोपड्या, आणि इतकं छान वाटलं मला. ते भाषा कुठली बोलतात? भाषा त्यांची तिथलीच आदिवासी भाषा होती. त्याच्यामध्ये मराठी, नेमाडी टाईप, पण नेमाडी पण नव्हती, कारण नेमाडी फक्त मध्य प्रदेशमध्ये मला ऐकायला मिळाली. हे अगदीच तुम्ही आतमध्ये गेल्यामुळे तिथं त्यांनी सांगितलं की हे आमची आदिवासी भाषा आहे. त्याला असं काही कळतही नव्हतं मला, काही फारसा हे पण होत नव्हता, बोध होत नव्हता त्याचा. भाषेचा मला बोध होत नव्हता. पण त्यांची नावं पण विचारली, 1-2 जणांची नावं पण अगदीच वेगळी नावं होती. म्हणजे आपण म्हणतो की खरंच वेगळे ते. आणि ते बरं आहे की त्यांनी एक नैसर्गिकपणा जपून ठेवलाय. आपण जो सगळा घालवलाय तो त्यांच्याकडे मला बघायला मिळाला. आणि त्यांच्या त्या वेगळ्या पद्धतीच्या साड्या, त्यांची ती पद्धत नेसायची, आणि त्यांचं ते हसणं इतकं नैसर्गिक, निरागस नैसर्गिक हसणं त्यांचं, अगदी सुंदर निरागस हसणं. त्यांना त्यांनी कुठे आमच्याकडे पैशाची मागणी केली की काहीही नाही, कुठेही नाही. आणि नंतर जेवण त्यांनी 1-2 आश्रमांमध्ये तर त्यांनी त्यांच्या प्रकारचं मक्याची रोटी अशी करून आम्हाला जेवायला दिलेलं होतं. आणि असं करत शूलपाणीचा माझा प्रवास खूप छान झाला. तिथे मी पोर्टर करायला लागले. मला 2 दिवस मला पोर्टर ठेवलेला होता. आणि ते पोर्टरकडनं बोलता विषय निघाला तर त्यांनी सांगितलं की आम्ही मामा होतो, मी पूर्वीचा. तर त्याचाही फोटो होता माझ्याकडे आधी. तर तो म्हटला मी मामा होतो, मी काही वर्षांपूर्वी इथं चोऱ्या माऱ्या करत होतो. पण आता ह्या नवीन सरकारने आम्हाला हे सगळं शिकवलं की आता तुम्ही चोऱ्या माऱ्या केलात तर इथं कोणी येणार नाही, परिक्रमावासी सगळे घाबरणार तुम्हाला. तर तसं करण्यापेक्षा ते जे येतील त्यांना मदत करा, त्यांच्याकडनं पैसे घ्या, तुमच्या मदत, त्यांना गरज असते मदतीची, सामान उचलायची. तर त्यांनी आता त्या लोकांनी असा व्यवसाय सुरू केलाय की त्या सगळ्या आपल्या परिक्रमावासींना वजन उचलतात त्यांचं, ते पैसे घेतात त्याचे अगदी व्यवस्थित, म्हणजे जे ठरले असेल त्याप्रमाणे पैसे घेतात. पण अत्यंत उत्तम रीतीने आपल्याला शूलपाणीचं जे अवघड टप्पा आहे तो अवघड टप्पा ते छान लखनगिरी पासून ते ह्याला पर्यंत गोरा कॉलनी पर्यंत त्याच्या अलीकडे, ठीक आहे, तिथेपर्यंत आपल्याला पोचवतात. भालोद नाही, गुजरात, त्या 2 भाग आहेत. मध्य प्रदेश मधला एक भाग आहे आणि दुसरा एक भाग. तिथं पण त्यांनी आम्हाला सोडलेलं होतं, मला नाव आठवलं सांगेल. आणि तर तिथं त्यांनी 1 दिवस का 2 दिवस होते ते आमच्यासोबत, आणि त्यांनी मला तिथं आम्हाला सोडलं आणि हात धरून, म्हणजे जिथं आपण सरकतोय पडतोय तिथं त्यांनी मला हात धरून सोडलं. आणि आपण म्हणजे मी तर शूज वगैरे घालून चढत होते, तर त्या लोक साध्या स्लीपरवर ती लोक मुलं
चढत होती, उतरत होती. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आता आम्ही हे जे झेंडे लावतात तिथे परिक्रमेच्या वाटेमध्ये शिलपाणी किंवा कुठेही असे छोटे छोटे झेंडे, भगवा रंग, लाल चिंध्या अशा बांधलेले असतात. नाहीतर जंगलामध्ये तुम्ही हरवायला वेळ लागणार नाही, कारण तिथे काही अशा पाऊल खुणा, पाऊल वाटा अशा नाहीयेत, कारण अत्यंत पाऊस पडत असल्यामुळे सगळं धुतलं जातं. त्यामुळे तिथे तुम्हाला असं कुठलीही चिन्ह दिसणार नाही. तर त्यासाठी ती लोक त्यांनी सांगितलं की परिक्रमा सुरू व्हायच्या अगोदर 2 महिने आम्ही सेवा म्हणून सगळी मुलं 10-15 मुलं 20 मुलं जेवढी जमतील तेवढी घरातनं चिंध्या, चकोट्या, भगव्या रंगाच्या, लाल रंगाच्या अशा घेऊन निघतो आणि चॉक म्हणजे खडू घेऊन निघतो, शक्य काळे खडू किंवा कोळसे घेऊन की जेणेकरून ते धुतलं जाणार नाही. आणि असं आम्ही बाण आणि सगळीकडे ठिकाणी आम्हाला अनेक ठिकाणी असे ॲरोज की हा परिक्रमेचा रस्ता आहे, त्यामुळे ॲरोवर आपण ॲरो पकडायचा आणि त्या रस्त्याने जायचं. आणि लाल रंगाच्या चिंध्या की समजायचं की आपण योग्य मार्गावर आहे, आपण चुकणार नाही असं त्या मुलांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सेवा देतो. म्हणजे ती मुलं सुद्धा नाही तर खरं बघायला गेलं त्यांची जुनी पिढी चोरांची, आपण लुटेऱ्यांची म्हणतो, पण तसं नाही. आता ती लोक सुधारले. तर त्यांची मुलं पण बाहेरगावी जाऊन शिक्षण घेत आहेत, गुजरातमध्ये जाऊन शिकतात, नोकरी करतात काही काही ठिकाणी. कारण त्यांचा निसर्ग, त्यांची जी जागा आहे, स्थान ते इतकं प्रतिकूल आहे निसर्ग तिथला की त्यांना वर्षभराची शेती किंवा शेतीच्या उत्पन्नावर त्यांचं घर भागणार नाहीये. त्यामुळे त्यांना तिथं ते थोडीफार शेती करतात पण आणि हे अशी सेवा देतात आणि बाकी त्यांची मुलं नोकऱ्या करतात. असं म्हणजे मला परिक्रमेमध्ये मी असा लोकांशी संवाद खूप साधला. तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, अभ्यास केला त्याचा, तिथल्या राहणाऱ्या लोकांशी मी संवाद साधला, त्यांचं जीवन पद्धती काय आहे ही मी जाणली. असं जाणत गेले की माझीच भारतभूमी आहे ही आणि मलाच माहित नाहीये की इथं असा पण एक भाग दुर्गम प्रदेश आहे, अजूनही आहे. चंद्रावर लोक गेली तरीही असं आहे. आणि इतक्या ह्याच्यामध्ये कठीण परिस्थितीमध्ये पण ही लोक त्याला तोंड देऊन राहतात. हे बघण्यासारखं आहे त्यांच्याकडे, जिद्द त्यांची जिद्द शिकण्यासारखी आहे. म्हणजे मी एवढ्याच पाय फोडायला तर मला चालता येत नाही, माझा पाय सरकतोय म्हणून मी हे करते, पण त्यांच्या जिद्दीसमोर मी त्यांना सलाम केला आणि म्हटलं की हो माई, मी कमी पडले, माझी क्षमता ह्यांच्यासारखी नाहीये, पण मी आता माझी क्षमता वाढवेन. असं म्हणजे मी त्यांच्याकडनं हे शिकले, म्हणजे आदिवासी लोकांकडनं पण मी हे शिकले. आणि पुढे असं करत करत शूलपाणी झालं आणि मग गोरा कॉलनी आली. गोरा कॉलनीतनं मग आपला रेग्युलर सगळं गुजरात लागलं. मग त्यामुळे मग रस्त्यावरनं प्रवास सुरू झाला. म्हणजे माझा निसर्गाशी मग माई थोडी दूर पण झाली आणि निसर्गाचा सहवास पण हळूहळू कमी होत गेला. पण असं मी शिकले, एवढं तरी मी शिकले. तुम्ही महेश्वर पर्यंत आलात ना? हो, मी महेश्वर पर्यंत गेले. मला लोकांची खूप साथ मिळाली. त्यात मी जसं म्हटलं माझी तब्येत खूप खराब व्हायला लागली. शूलपाणी संपल्यानंतर म्हणजे पायाचे फोड वगैरे तर थोडे कमी झाले, ते कमी झालं, परंतु मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की मला बाथरूमला कसं जाऊ, हे कसं करू, म्हणून माझं पाणी कमी पिणं झालं. आणि पाणी कमी गेल्यामुळे मला घाम यायची खूप टेंडन्सी असलेले, घाम खूप मला डिहायड्रेशन खूप व्हायला लागलं. डिहायड्रेशनचा परिणाम असं झाला की माझं ऍसिड खूप वाढलं शरीरामध्ये, माझ्या इनबॅलन्सिंग झालं. ऍसिड खूप वाढल्यामुळं मला उलट्यांचा त्रास खूप सुरू झाला. पोटात काहीच राहीना आणि पित्त मला म्हणजे बाहेर पडलेल्या ह्याला पण दुर्गंधी यायची, माझ्या सगळं म्हणजे पिवळं आणि उग्र असं. पण त्या ह्याच्यामध्ये मी कधी विसरणार नाही. मध्य प्रदेशचे खरगोन जिल्ह्यातले तुलसीदास भैया म्हणून आहेत. तर त्या तुलसीदास भाईंनी मला खूप मदत केली. म्हणजे त्यांनी माझे खराब कपडे पण धुतले. त्यांनी माझ्या उलट्या मला अशा व्हायच्या की मी उठू पण शकत नव्हते जागेवरनं. तर माझ्या तोंडाजवळ ते मोठं भांडं आश्रमात मागून आणायचे, पाटी वगैरे, आणि माझ्या तोंडाशी पाटी ठेवायची. आणि त्या पाट्या पण त्यांनी रिकाम्या केल्या माझ्या. मला 2-3 वेळेला सलाईन चढवायला लागलं तर ते माझ्या सोबत राहायचे. त्यांनी माझी साथ शेवटच्या 15 दिवसात कधीही सोडली नाही. ते नेहमी माझ्या मागे पुढे. आणि इतकं की त्यांची बायको सुद्धा फोन करायची तर त्यांची बायको सुद्धा मला सांगायची की त्यांना सांगायची की दीदी कहाँ है. तर ते म्हणायचे की हे ना मैं आगे हूँ दीदी पीछे. तो ऐसे नहीं, ती म्हणायची दीदी को आगे रखो, आप पीछे रहो, आप आगे आगे बात करते करते निकल जाओगे, दीदी पीछे रहेगी. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जी बाई तिच्या घरामध्ये बसली आहे ती तिथून बसून माझी काळजी करतीये. बघा केवढे आपले पण. नवऱ्याला सांगते की असं नको करू, सूचना देते. एक स्त्रीनं एक स्त्रीचं कसं लक्ष ठेवायला पाहिजे हे मी अनुभवलं तिथं की किती लक्ष ठेवायला पाहिजे. मला असं भरून यायचं की किती तू म्हणजे
किती माई माझं लक्ष, ही माई नाही तर काय, मग आपण म्हणतो की तिथे तुम्हाला माई दिसली का, तर ही अशी माई वेगवेगळ्या रूपात ती दिसते, ती आपल्याला समजली पाहिजे. हा, वेगवेगळ्या रूपात दिसते, वेगवेगळ्या पद्धतीने ती शिकवते. हा, मग पण आपण मात्र एक मात्र आहे की मी जशी कोरी पाटी घेऊन गेले ते तसं मी माझा भाव पण एक म्हणजे घाव सहन करायची तयारी जी म्हणतो की एक मूर्ती केव्हा घडते, दगडामध्ये मूर्ती असते पण ती केव्हा बाहेर येते, जेव्हा त्याला छिन्नीचं घाव सहन करतो. तर ते छिन्नीचे घाव सहन करण्याची मात्र मी तयारी ठेवली होती की मी जो पण घेतला होता की मी वाहन वापरणार नाही, तर मी एवढ्या पूर्णच्या मध्ये मी कधीही वाहन वापरलं नाही, की माझं लगेज पण मी कधी कोणाला दिलं नाही. एक पोर्टर सोडले शूलपाणीचं, तर त्याच्याशिवाय मी अदरवाईज कधीही मी नंतर माझं सामान कमी केलं. मला जेव्हा माझी तब्येत खराब व्हायला लागली तर मी अनेक कपडे सगळं सामान मी तिथे सोडत राहिले, किंवा कुणी काय दिलं तर मी कधी काही घेतलं नाही, ते मी तिथल्या तिथे वाटून पुढे निघाले. पण मी कधी सामान कुणाला, कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही तुमचं सामान कुणाला देता तेव्हा तुम्ही तुमच्या कर्माचा बोझा दुसऱ्याच्या खांद्यावर देता, आणि तुम्ही तुमचं कर्म तसंच जेव्हा परत घेता त्यांच्याकडनं बोझा, तर तुमचं कर्म तसंच राहतं. तर ते न होण्यासाठी मी हे केलं. पण त्याची प्रचिती मला खरंच तशी आली की जे म्हटलं जातं, हे जे वाक्य म्हटलं जातं तर ते खरंच आहे की मी माझी अनेक पाप कर्म तिथे धुवून आले. हा मला अनुभव आला, कारण मी खूप बदललोय. जी मी पूर्वीची होते की मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कुरकुर करणारी किंवा पटकन चिडणारी, माझा स्वभाव असा होता की पटकन राग येणारी मी, तिथं मला संयम आला, माझ्यामध्ये संयम आला. मला जेवणाखाण्यामध्ये, मी गुजराती फॅमिलीकडनं असल्यामुळे माझ्या जेवणाखाण्यामध्ये पण माझ्या खूपच माझ्या हे असायच्या अटी की हे असंच पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. त्या अटी माझ्या सगळ्या संपल्या. मला खरंच कळलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म का म्हटलं जातं, हे मला तिथं खरंच जाणवलं. खरंच मी शिकले की गरीब आदिवासी जर खिचडीवर जातो तर आपण पण त्या खिचडीवर राहू शकतो आपण. मी तिथे सदाव्रत घेतलं जिथं जिथं पॉसिबल होतं. हो, जर मी असं कधी म्हणजे बोलू नये, पण मी असे माझ्या बरोबरचे अनुभव बघितले लोकांचे की सदाव्रत आहेत की तिथे लोक थांबत नाहीत. तर मी कृपया मी सगळ्यांना विनंती करते की नर्मदा परिक्रमा हे खरंच तप आहे, आणि ते तपाचे जे नियम आहेत की खरं तर पूर्वी भिक्षा मागूनच केलं जायचं. आता हे आश्रमवासींनी त्यांनी सेवा म्हणून आपल्याला सेवा दिलीये, म्हणून त्याचा दुरुपयोग आपल्याकडून होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि जिथं सदाव्रत आहे तिथं ती लोक खूप नाराज असायचे आश्रमात. म्हणजे मी जिथं जिथं सदाव्रतला गेले तर त्या लोकांना खूप असं कौतुक वाटायचं. मला म्हणायचं की मैया आप रुके, देखो आपके साथ 25 लोग थे, आप रुके और आपके साथ 2-4 लोग यहाँ पे रुके, ले वरना 20 लोग तो चले गए सदाव्रत का नाम सुन के, ये क्या परिक्रमा करते हैं. आणि त्यांचा हा आरोप काहीच खोटा नाहीये. मला तर असं वाटेल की सदाव्रत असेल तर आपण आपल्या हाताने अन्न शिजवतो. आपण म्हणतो ना अन्नावर संस्कार होतात. जर आपण आपल्या हाताने अन्न शिजवलं तर ते आपले संस्कार आहेत, बरोबर आहे ना. आश्रमातलं जरी अन्न असलं तर त्यांनी पण बिचाऱ्यांनी किती जणांचं रांधावं, त्यांचे पण कष्ट आहेत त्याच्यामागे. मग आपण दुसऱ्याचे कष्ट घेऊन जर परिक्रमा केली तर आपलं फळ तर त्यांनाच गेलं, मग आपण काय घेऊन आलो. त्यामुळं जितकं बनेल तितके कष्ट सहन करायची ताकद ठेवायची आणि तरच करायचं. सदाव्रत तर मी म्हणजे अवश्य घ्यावं. माझा तर मानस आहे की याच्या पुढे अशाच आश्रमात जावं की जिथं सदाव्रत आहे. कारण त्याचं जे फळ हे वेगळंच आहे की आपण रांधतो एकट्यासाठी नाही रांधत तिथं. आपण रांधलं तर 15 आपल्या बरोबरच्या 15 जण, तर आपल्या रांधलेल्याचं 15 जण ते घेतात. त्यामुळे आपल्याला तो प्रसाद त्याचा आपल्याला मी तर म्हणजे कित्येक पटीने फळ मिळतो. म्हणजे एक नर्मदा परिक्रमा करताना टप्प्याटप्प्याला जसं फळ वाढत जातं म्हणतो, तर एक सदाव्रत हा त्यातला एक भाग आहे. सदाव्रत एक भाग आहे. परत दुसऱ्यांची सेवा, म्हणजे आपण जिथं आश्रमात राहतो तिथं केर कचरा नाही करायचा. जरी कोणी केलेला असेल तर आपण काढायचा. आपण तर आश्रम साफ करायचे की आपल्या मागून येणाऱ्याला किंवा आश्रमातले जे चालवणार आहेत त्यांच्यावर आपला कुठलाही भार पडू देऊ नये. त्यांची जी नियमावली आहे ती तंतोतंत पाळावी. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की आज काय काय ठिकाणी चपला तर नाहीच, चप्पल तर आज घालायचेच नाही आश्रमामध्ये, आणि सॉक्स पण घालायचे नाही. तर त्यांनी जे सांगितलं तर ते आपण नक्की फॉलो करायचं. तिथं त्याला विरोध कुणीही करू नये. बरोबर. तुम्हाला पटो न पटो त्यांचे नियम आहेत. तुम्ही त्यांच्या दारामध्ये गेलाय तर तो तुम्ही नियम अवश्य पाळायला पाहिजे. कारण मी हा अनुभव का सांगते, कारण तिथे मी हे अनुभवलं की लोक पाळत नाहीत, लोक ऐकत नाहीत, त्यांच्याशी वाद वितंड करतात. तो करू नये.
अशी मी खरंच मनापासून नम्र विनंती करते सगळ्यांना की खरंच करू नये असं. आणि खाण्यावरनं पण की तुम्ही असंच रांधलंय तसंच रांधलंय, मग अजून वेळ आहे का, अजून किती वेळ लागेल तुम्हाला बनवायला स्वयंपाक, ते आपल्याला बांधील नाहीये. ते तुम्हाला सुविधा द्यायला बांधील नाहीये. ती त्यांची सेवा आहे, तर त्या सेवेचा तितकाच नम्रतेनं आपण स्वीकार करायचा पाहिजे. असं त्यांना उलट प्रश्न प्रतिप्रश्न विचारून भंडावून सोडवणं बरोबर नाही असं मला तरी वाटतंय. म्हणजे मी कुणाचे दोष दाखवत नाहीये, पण मी जे अनुभवलं ते मी अगदी प्रामाणिकपणे मी मांडते. तर माझं असं म्हणणं आहे की कष्ट झेलायची तयारी असेल तरच परिक्रमा करा, कारण हे तपच आहे. तर ते तसंच व्हायला पाहिजे अशी आपण कुठेही तुम्ही फिरायला येत नाही किंवा कुणालाही. आणि हा मोबाईल आल्यापासून प्रत्येक जण आपला मोबाईल, आपण आश्रमात पोहोचलो नाही की मोबाईलवर सुरू, त्याऐवजी आश्रम स्वच्छ करणं, तुम्हाला स्वयंपाकात मदत हवी का असं कुणाला विचारणं, तिथे जाऊन आपण आवर्जून मदत करणं हे आवश्यक आहे. मोबाईलवरून घरी फोन लावणं नाही. ते मात्र एक नियम पाळला. माझ्याकडे मोबाईल असून सुद्धा मी तो मोबाईल फक्त फोटो करण्यासाठी वापरला. अगदीच 15 दिवसांनी किंवा ते मी घरी आधीच सांगून गेले होते की मी आता परिक्रमेला चालली तर मी तपाला चाललेली आहे, तर मला अनावश्यक फोन कोणीही करू नका. मला गरज पडेल, मी जर काही संकटात असेल तर मी तुम्हाला फोन करेन, तुम्ही मला फोन करू नका. तर मोबाईल अतिशय संयम पाळायची गरज आहे. मोबाईल घेऊनच जाऊ नका. अगदीच घ्यायचा असेल तर तुमचा मनावर संयम पाहिजे तेवढा. नाहीतर आपलं कुठं रेंज आहे म्हणून उठले आणि धावत पळत बाहेर जाऊन जोर जोरात बोलायला लागले. रात्री सगळे दमून आलेले असतात, कुणाला झोप येत असते, कुणी आजारी असतं, त्यांचाही विचार केला जात नाही. फोनवर अखंड बडबड केली जाते. एक झाला की दुसरा, तिथे एक नाही तिथे 10 माणसं असतात. एक झाला नाही की दुसरा, दुसरा झाला नाही की तिसरा, की वातावरण सगळं तिथलं दूषित होतो. तसं नाही व्हायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही तप करता तेव्हा तुमची जी बंधन आहे तुमच्या घराशी ते तुम्ही तोडूनच आलेला असता. तुम्ही तिथे जाऊन काही काम करणार नाही, मग तिथून बसून तुम्ही तिथे हँडल करायला लागला तर मग तुम्ही घरीच राहिलेलं चांगलं, तिथं कशाला जायचं मग. तर तो एक आध्यात्मिक वातावरण दूषित होऊन जातं. आरती करणं, सकाळी पहाटे कधी नाही निघायचं, म्हणजे तिथनं धावपळ. म्हणजे मी ते केलं की माझ्याबरोबर कोणी नसल्यामुळे मी लोकांच्या बरोबर धावपळ करण्यामध्ये मी खूप गुंतले की ते पुढे चाललं तर मलाही त्यांच्या बरोबर आता जावं लागेल असं म्हणून. ती एक माझी चूक झाली. जर आता म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की मी तयारी ठेवली नव्हती, तर ही एक तयारी ठेवायची गरज असते की तुम्ही तपाला झाला तर तुम्ही एकट्यानं राहायची तयारी ठेवायची. मानसिक तयारी पाहिजे की मी भले मी एकटी असलं तरी मी एकटी. माझं जेव्हा माझी आरती होईल, माझं स्नान होईल, माझी आरती होईल, माईला भोग दाखवेन, नंतरच मी इथून निघेन. तिथं जर बालभोग असेल, त्यांनी जर आग्रह केला तर त्यांचा आग्रह डावलून मी पळणार नाही की मला उशीर होतोय, तुमचा बालभोग तयार नाही असं मी आता जाणार नाही. मी कबुली देते की ह्या चुका मी केल्यात, तर ह्या चुका परत पुढे कोणी करू नयेत. तर बालभोग टाळू नये, कारण त्याचा परिणाम मला नंतर असा झाला की उपाशी राहिल्यामुळे मी मगाशी सांगितलं तसं मला ऍसिडिटी व्हायचं कारण ते पण होतं की सकाळी उठल्या उठल्या काही न खाता चहा वाटेमध्ये मिळेल तो चहा घ्यायचा आणि पळायचं. नुसतं पळणं केलं काय काय ठिकाणी. तर मी खरं सांगते की मी लोकांच्या मागे मागे धावत सुटले. मी त्यामुळे माझी माईची कास सुटली. मी असं म्हणेन की मी माईला सोडलं आणि मी लोकांच्या मागे धावत सुटले, आणि ही माझ्या हातनं चूक झाली. तर ही चूक पुढच्या कुठल्याही परिक्रमावासीनं करू नये, कारण माई साथ सोडते. आणि झालं तसंच, माझी तब्येत ढासळत गेली ह्या सगळ्याच्या मागे धावण्यामागे. तब्येत ढासळली माझी, आणि असं करत करत मला 2-3दा सलाईन चढवले, पण मला नंतर डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. कारण माझं पाण्यावर लक्ष नाही, मला पळायचंच असतं. पाणी संपलेलं असायचं अनेकदा, तर पाणी भरण्यापुरतं मी थांबले नाही. जेवणाचं काय काय असं व्हायचं की इथं हे नाही, तर कोणी माझ्या बरोबर म्हटले नाही आपण पुढे जाऊ, तर मी त्यांच्या मागे तशीच धावत सुटायचे पळत पळत. माझ्या शरीराला ते काही झेपलं नाही. आणि पुढे असं झालं की महेश्वरला माझी तब्येत अत्यंत खराब झाली. तुलसीदास भायांनी माझी जवळपास 10-15 दिवस सेवा केली. पण नंतर मी तुलसीदास भायांना तिथं नर्मदेहर म्हटलं, त्याने मी घरी फोन केला, माझी लेक मला तिथे घ्यायला आली आणि मी तुलसीदास भाईंना तिथे निरोप दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुढचा प्रवास माई तुमच्याकडनं करून घेतेय, तुम्ही छान होऊ दे तुमचा प्रवास. आणि मी माझ्या लेकी बरोबर घरी परत निघून आले. नर्मदे हर. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदे हर, नर्मदे
हर, नर्मदे हर.